बसा बरं इथे. हा गरमागरम नाश्ता माझ्या प्रिय मित्रासाठी घ्या. जया, अगर रात्रीच मैत्री झाली आपली आणि लगेच एवढं मित्रप्रेम. ही तर फक्त मैत्रीची सुरुवात आहे. तुम्ही खा बरं. आणि हो, सांगायचं विसरली, आज रविवार आहे ना, तर माझा क्लास सकाळी आहे. पटापट खा आणि आटपा. जया, मला एक सांग, तुझ्या मनात माझ्याविषयी काय नाहीये ना? नाही म्हणजे काल रात्री तू माझ्या डोक्याची मालिश करून दिली, नंतर मैत्री केली, पहाटे पहाटे मला बेड टी दिला आणि आता मला घास भरवते. मला जे जे आवडते ते सगळं तू करते. तुझ्या मनात खरं तसं काय नाहीये ना? दाजी, तुम्ही जास्तच विचार करताय. मी तर तुमची अर्धी बायको आहे ना. हे करायला तुम्ही काय ताई सुद्धा अडवू शकत नाही. समजलं का? खा बरं तुम्ही. तुझं जास्तच होतंय आता. गुड मॉर्निंग. झाली झोप तुझी? हो, पण तुम्ही मला का नाही उठवलं? अगं आज रविवार आहे, ऑफिसला पण सुट्टी आहे आणि तू रोजच उठत असती, म्हणून म्हणलं की थोडस झोपून द्यावं. आता जयाचा क्लास आहे, तू पटकन आवरून घे, तोपर्यंत आलोच मी तिला सोडून. हो ताई, आणि तुझ्यासाठी नाश्ता बनवलाय, खाऊन घे. हा बरं, मी आधी आवरते मग खाते. हा. जया, या आपल्या मैत्रीमुळे आमच्या नात्यात काही प्रॉब्लेम यायला नको. खरंच मी माझ्या सुरेखावर प्रेम करतो. काय दाजी तुम्ही मला सारखं सारखं सांगताय? असं असेल तर आपण आपली मैत्री तोडू. मला नको तुमची ही फुसकी मैत्री.
अगं मी असं कुठं म्हंटल, पण काय प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून म्हणतोय. काहीच प्रॉब्लेम नाही होणार. आणि झालं तरी मी जबाबदारी घेते ना. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. दाजी, मी आले. हे घ्या इस्त्रीचे कपडे. मला माहित आहे तुम्हाला बाहेर जाताना ना टापटीप इस्त्रीचे कपडे आवडतात. अजून काय काय माहितीये माझ्याविषयी तुला? तसं तर जवळपास सगळंच माहित आहे. जसं की तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं, क्रिकेट पाहायला आवडतं, आणि हो, रविवारी तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं. आणि एवढं सगळं कसं काय माहिती तुला माझ्याविषयी? क्या दाजी, भूल गए क्या? साली आधी घरवाली होती है, समझे क्या? जावा, टाइमपास करू नका, लगेच कपडे बदलून या. बरं बाई, जातो. हे घ्या. आणि येताना गुलाबजामचं पाकिट घेऊन या, मी गुलाबजाम बनवते आज. अरे वा, बायको असावी तर अशी. आज लवकरच घरी यावं लागतं वाटतं मला. मी आलोच हिला सोडून. जय, काय झालं तुला? एवढी गप्प काय आहेस तू? हा? जय, काय झालंय तुला? तू बोलत का नाहीयेस? हे बघ जय, मैत्रीमध्ये कोणत्याच गोष्टी लपवल्या जात नाही. तू कोणती गोष्ट लपवते सांग बरं मला. मला आज गुलाबजामुन बनवायचे होते. अगं तुझी बहीण बनवते ना मग आज. पण मला माझ्या हाताने बनवायचे होते. तिलाही आजच बनवायचे होते का गुलाबजामुन? माझा पूर्ण मूड खराब केला तिने. मला माझ्या हाताने गुलाबजामुन बनवून तुम्हाला खाऊ घालायचे होते. पूर्ण माझं सरप्राईज खराब केलं. अगं एवढंच ना, मग घरी गेलो की मी सुरेखाला सांगतो की हिला गुलाबजाम बनवू दे म्हणून. नाही नको, काही गरज नाही. मी बनवेल केव्हा तरी. बरं बाई, ठीक आहे, पण आता थोडं तरी हस. आज तुला कॉल करायची गरजच पडणार नाही, कारण तुझा क्लास संपायच्या आधीच मी येऊन थांबणार. म्हणजे माझ्या बॉयफ्रेंड सारखं, नाही, तुझ्या एक्स सारखं. वायझेड सारखं. बाय. बाय. दाजी, काहीही झालं तरी ताईच्या आधी मीच तुम्हाला गुलाबजामुन खाऊ घालणार. अगं आई, तिचा कसला त्रास आलाय मला? उलट ती झाल्यापासून मला मदत करते कामात. आणि किती काही केलं तर ती लहानच आहे ग. हा हा, बरं तुम्ही इकडे कधी येताय? अगं तुला तर माहिती ना, त्यांना एकच दिवस सुट्टी असते, आणि त्यात पण प्रवास करायचा म्हणल्यावर मग यांना त्रास होतो ग. बर बर, घे मग तू काळजी, आणि अण्णाला पण सांग काळजी घ्यायला. बरं, ठेवते मी. हा. का ग, कोणाचा फोन होता? अहो, आईचा फोन होता. विचारत होती की कधी येता इकडं. आता खूप दिवस झाले ना आपण गेलो नाही तिकडं. आता आठवड्यातून एकच तर दिवस सुट्टी मिळते, आणि त्याच्यात परत एवढा लांबचा प्रवास करायचा म्हणजे कंटाळा येतो का? अहो, मी आईला तेच म्हंटल, जेव्हा यांना सुट्टी भेटेल ना तेव्हा येऊ म्हटलं तिकडं. आणि ऐक, ह्याच्यामध्ये गुलाबजामचं पाकिट आणि बाकीचं पण सामान आणलंय. हा, आज मस्तपैकी गुलाबजाम बनव. बरेच दिवस झाले खाल्लेच नाही. हा, बरं, बनवते. मला एक मेल करायचा आहे, मी आहे आतमध्ये. हा, हो.
दादा, हे गुलाबजामुन कसे आहेत? ठीक आहे, एक पाव द्या ना. थँक्यू. जया, ओ, म्हणजे मेवणीचा स्पर्श सुद्धा तुम्ही ओळखायला लागलात. हो मग चल बस. ऐका ना दाजी, मला ना घरी जायची इच्छा नाहीये. मला ना कॉफी प्यावीशी वाटते. मला एखाद्या सुंदरसा कॅफेला घेऊन चला ना. जया, अगं माझ्या ऑफिसचं थोडं काम आहे, आपण परत कधी गेलो तर नाही का जमणार? म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षा ऑफिसचं काम इम्पॉर्टंट आहे का? ठीक आहे, नका नेऊ, मी जाते घरी चालत. अगं बर बाई, मी माझ्या ऑफिसचं काम रद्द करतो. आज मी माझ्या मैत्रीला मस्तपैकी कॅफे मध्ये घेऊन जातो, मग तर झालं. ठीक आहे, चल. चल बस. मला एक कोल्ड कॉफी. 2 कोल्ड कॉफी करा. काय मग दाजी, लास्ट टाइम तुम्ही कॅफे मध्ये केव्हा आलेलात? खूप दिवस झाले, आणि तुझ्या बहिणीला हे असलं काय आवडत नाही. म्हणजे लास्ट टाइम तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड सोबतच आलेला दिसताय. दाजी, तुमचं तुमच्या गर्लफ्रेंडचं ब्रेकअप का झालं? अगं आमची सतत भांडणं व्हायची, ती कमी होण्याच्या ऐवजी वाढतच गेली. मग आम्हीच ठरवलं की आपण इथंच थांबलेलं बरं. ओके, म्हणजे भांडण होण्यापेक्षा म्युच्युअली ब्रेकअप केलेलं बरं, हो. है ना? दाजी, तुम्हाला असं वाटत नाही का की ताई माझी अजिबात रोमॅन्टिकच नाहीये हो? हा आता नाही रोमॅन्टिक, पण त्याने एवढा काही फरक पडत नाही. असं कसं फरक नाही पडत? अहो दाजी, प्रत्येक पुरुषाला ना त्याची बायको रोमॅन्टिकच आवडते, हो की नाही? हो, आवडते ना. मी कशी वाटते तुम्हाला? कशी म्हणजे चांगली आहेस तू. चांगली म्हणजे मी आहे ना रोमॅन्टिक. मला कधीतरी असं वाटतं, ताईच्या ऐवजी माझंच तुमच्याशी लग्न झालं असतं तर. म्हणजे म्हणजे मस्करी केली हो. पण माझी एवढी रोमॅन्टिक मुलगी तुम्ही कधी पाहिले? तुझ्यासारखी बिंदास मुलगी मी लांबूनच पाहिली, जवळून कधी पाहिलीच नाही. जवळ असून सुद्धा फायदा कुठे घेता येतो? काय म्हणालीस? काही नाही, तुमच्यासाठी काहीतरी आहे. सरप्राईज. अगं जया, अगं तू खरंच वेडी आहेस. अगं कशाला करतेस माझ्यासाठी एवढं? कशाला करते म्हणजे? फ्रेंडशिप मध्ये एवढं सगळं चालतंच. जया, तुला वाटत नाही हे जरा जास्तच होतंय? एवढं काय, फ्रेंडशिप मध्ये एवढं चालतंच. तसं तर मी खूप काही करू शकते. खूप काय म्हणजे? कळेल तुम्हाला वेळ आल्यावर. आणि ही वेळ कधी येणार? लवकरच. ठीक आहे. काय उशीर केला तुम्ही यायला? अगं ते जयाच्या क्लासचं थोडं काम होतं ना, म्हणून थोडा उशीर झाला.
मग फोन का नव्हते उचलत तुम्ही? अगं चुकून कट झाला माझ्याकडून आणि मी परत तुला करणार होतो फोन, पण लक्षातच नाही राहिलं. सॉरी. बरं बरं, तुम्ही घ्या आवरून, मी आपल्या तिघांना जेवायला वाढते. बाय. ताई, हम्म. मी काय म्हणते, आपण रात्री थिएटरला जायचं का मूवी बघायला? रात्री हो. नको, रात्री नको, आपल्याला यायला उशीर होईल. आणि एकतर लोकांचा काय भरोसा नाही. आणि तुला तर माहिती ना आजकाल कशा कशा बातम्या येते ती. काय नाही होत ग ताई, आणि आपण दोघी थोडीच चालले, दाजी पण असते ना आपल्या सोबत. दाजींना बघून कोणी आपल्या जवळ येणार पण नाही. एकदा नाही म्हणलं तर नाही, समजलं? ताई तू अजिबात रोमॅन्टिक नाहीये यार. एवढा हँडसम नवरा मिळालाय, तू काहीच फायदा नाही करून घेत. बघाव ही काय म्हणती. मला नाही जमत बाई ते रोमॅन्टिक बिमॅटिक. मी आपली आहे तशीच बरी. काय हाय तशीच बरी आहे? अगं स्त्रिया किती पुढे चालल्यात, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आहेत, आणि तू बघ नुसती घरात बसून असते. या बाया घराच्या बाहेर पडतात म्हणूनच हे सगळे बिघडले. घरी नवरा असून सुद्धा बाहेर लपडी करतात. आणि मला नाही आवडत असल्या गोष्टी. त्याच्यापेक्षा मी ना घरात आहे तशीच बरी. दाजी सांगा ना हो तिला. अगं जाऊयात ना आपण. आणि असंही बरेच दिवस झाले आपण थिएटरला गेलोच नाही पिक्चर बघायला. हो, तुम्ही काय आता तिची बाजू घेऊ नका. ताई प्लीज जाऊया ना. हे बघ, तुला सांगितलं ना एकदा, तू कितीही काही मला बोलली ना तर मी तुम्हाला रात्रीचं पाठवणार नाही म्हणजे नाही, समजलं? घ्या मग खाऊन आता पुढं. पिक्चरला जाऊ. ताईला समजलं तर? अगदी एकदा झोपली ना परत रात्रीची उठत नाही. तू नको टेन्शन घेऊ, मी त्यांची खूप चांगली काळजी घेईल. अगं मला पण यायचं होतं, मला आईची खूप आठवण येते, पण इथे दाजी एकटे पडतील ना. अगं तू नको ना टेन्शन घेऊ, मी आहे ना. अहो मेहुणी बाई, खरंच तुम्ही खूप छान दिसताय. खरंच? हे बघ, याच्यात काही त्यांचे शर्ट इस्त्री करून ठेवले. बरं चल निघते मी. नीट जा आणि हो. काळजी घे. अरे वा, गुलाबजामुन.